नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अकाउंट विषयामधील प्रकरण नंबर 4 भागीदारीची पुनर्रचना त्यामध्ये भागीदाराची निवृत्ती हा भाग काय करणार आहात बघणार आहात. आपण अगोदर हे प्रकरण सुरू केलेलं आहे. याच्या अगोदर 2 व्हिडिओ झालेले आहेत. त्यामध्ये आपण भागीदाराची व्याख्या, भागीदारीची निवृत्तीची व्याख्या, नवीन प्रमाण कशाला म्हणतात, ते कसं काढलं जातं, त्यानंतर लाभाचे प्रमाण कसे काढले जाते, त्याचा फॉर्म्युला, त्याचं सूत्र आपण शिकवलेलं आहे. त्याचे 1-2 उदाहरणही आपण बघितलेले आहेत. त्यासोबतच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये ख्याती कोण आणते, ख्याती संस्था आणते का तिन्ही भागीदार आणतात का निवृत्त भागीदार आणतो, आणल्यानंतर ती ख्याती अपलेखित केली जाते का, जुन्या ताळेबंद दिल्यावर काय केलं जाते, या सगळ्या गोष्टी आपण अगोदरच्या व्हिडिओला बघितलेल्या आहेत. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहात की या धड्यामध्ये किंवा या चॅप्टरमध्ये किती अकाउंट बनवले जातात आणि कोणत्या खात्यामध्ये काय लिहितात, म्हणजे किती खाते बनवायचे आणि कोणत्या खात्यात कोणाला द्यायचं. तर बघा, निवृत्ती या प्रकरणामध्ये खालील खाते बनले जातात. टोटल खाते किती बनतात? 5. आता या 5 खात्यामध्ये आपल्याला मार्क 3 खात्याला मिळतात. 2 खाते आपले बनवायचे, परंतु त्याला मार्क आपल्याला काय केले जात नाही, दिले जात नाहीत. म्हणजे पहिलं पुनर्मूल्यांकन खातं आहे. या पुनर्मूल्यांकन खात्यालाच नफा तोटा समायोजन खाते म्हणतात, हे दुसरं नाव आहे त्याला. त्याच्यानंतर भागीदाराचं भांडवल खातं आहे, हे दुसरं खातं. त्याच्यानंतर नवीन ताळेबंद, हे 3. या तिघाला गणिताचे 10 मार्क असतात. या 2 खाते बनवायचे, परंतु याला मार्क दिले जात नाहीत किंवा मार्क नसतात त्यांना. उगं 2-2, 3-3 वळीच्या साईडला बनवले जातात. तर हे 2 खाते रफली खाते आहेत, असं समजा. रफ आहे, त्याला मार्क नाहीत. मार्क आहे तिघामध्येच 10 मार्क आहे. ठीक आहे. ते आपल्याला गणित करण्यासाठी काही उपयोगी लागतील, त्याच्यासाठी 2 खाते आपण काय केले जातात, बनवले जातात. ते उपयोगी म्हणून, हा, गणित सोपं वाटावं म्हणून. चला ठीक आहे. तर ते कसे बनवले जातात या ठिकाणी. पहिलं खातं असते असं पुनर्मूल्यांकन खातं. तर हे पुनर्मूल्यांकन खातं आहे. या पुनर्मूल्यांकन खात्यामध्ये काय घेतात तेही सांगेल. त्यानंतर हे बनवलं जातं भागीदाराचं भांडवल खातं. आपल्या गणितामध्ये 1, 2, 3 भागीदार असतात. 3 भागीदाराचं भांडवल खातं. तपशील, हे पहिला भागीदार, दुसरा भागीदार, तिसरा, पुन्हा तपशील, पहिला, दुसरा, तिसरा, असे 3 भागीदाराचे खाते केले जातात. इकडच्या साईडला नावे डेबिट म्हणतात, तिकडच्या साईडला जमा म्हणजे क्रेडिट म्हणतात. इथून भाग मध्ये केला, पहिला भागीदार, हे तपशील, पहिला, दुसरा, तिसरा, पुन्हा तपशील, पहिला, दुसरा, तिसरा. ठीक आहे. त्यानंतर हे पुनर्मूल्यांकन खातं आहे, हे भांडवल खातं आहे, हे नवीन ताळेबंद आहे. ताळेबंद बनवला जातो. आपण कसं बनवायचं, ह्याला आणि बघा, याला अर्ध्या पेज मध्ये बसवायचं नेहमी आणि याला अर्ध्या पेज मध्ये. हे दोघंही वहीच्या एका पेज मध्ये बसवायचे, दोन्ही मिळून एका पेज मध्ये. आणि हे जे स्पेशल आहे ताळेबंद, हा बनवायचा एकटा एका पेज मध्ये. म्हणजे ते दोन्ही एका पेज मध्ये, हे एका पेज मध्ये, झाले 2 पेज. आणि प्लस हे रोख खातं आणि ख्याती खातं, यांना काही नाही 4-4 वळीचं करायचं. म्हणजे आपलं सगळं मिळून उत्तर बनेल 2.5 पेजचं. पहिलं पुनर्मूल्यांकन खातं, भागीदाराचं भांडवल खातं अर्ध्या पेज मध्ये, दोन्ही एका पेज मध्ये. हे 2 एका पेज मध्ये बसवायचे, हे एकटा एका पेज मध्ये करायचं. आणि यांना 4-4 वळीचे तिसऱ्या पेजवर लिहायचे. म्हणजे यांना 4-4 वळी म्हणजे जास्तीत 8-10 वळी लागतील. तर सगळं मिळून आपलं 2.5 पेज उत्तर बनेल. ठीक आहे. तर आता बघा, कोणत्या खात्यात कोणाला लिहितात ते सांगतोय. एक 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 स्टेप बाय स्टेप. असं फार किचकट तुम्हाला वाटणार नाही. एक 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असेल, हे बघून घ्या. याच्या अगोदरचे 2 व्हिडिओ बघून घ्या. ते 2 बघितल्यानंतर हे समजेल, हे डायरेक्ट नाही समजणार. आणि तिन्ही बघितल्याशिवाय गणित केलेल्याचा व्हिडिओ बघायचा नाही. हे समजलं तर गणित समजतील. तर बघा, हे टोटल 5 खाते, याचं सिरियल वाईज बी असंच लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा पुनर्मूल्यांकन खाते, 2 नंबरला भांडवल खाते, 3 नंबरला नवीन ताळेबंद, त्याच्यानंतर हे 2 रफ मध्ये. यांना फक्त आवश्यकतेनुसार बनवायचं आपण. आता एक प्रश्न आहे, किंवा जे काही या धड्यामध्ये 12 गणित आहेत, 12ला 12 गणित सांगतो कसे करायचे नेमकं. तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण वाटणार नाही. पूर्ण 12 गणित सांगेल. सध्या पहिलं गणित. आता गणित सुरुवात करण्याची पद्धत सांगतो तुम्हाला, की गणिताला सुरू कुठून करायचं. हे इथं दिलंय, हे ताळेबंद दिलाय. आता हा ताळेबंद आहे, पण हा प्रश्नातला आहे. प्रश्नातला ताळेबंद जो आहे त्याला जुना ताळेबंद म्हणतात. खाली या काही समायोजना दिल्यात, काही अटी आहेत. चला, हे जुना ताळेबंद आणि या समायोजना यांच्या मदतीनं आपल्याला उत्तर तयार करायचं आहे, उत्तर करायचं आहे. तर मी सांगितलं तुम्हाला टोटल किती खाते आहेत, 5. आता 5 खाते आपण जे वरी बनवलेत, कुठं कोणाला घ्यायचंय माहिती ठेवा. त्या 5 खात्यापैकी ते जे 2 रफचे आहेत त्यांना तर बाजूलाच ठेवा, सध्या तर त्यांचं काही काम नाही. सध्या एक हे पुनर्मूल्यांकन खातं लक्षात ठेवायचं. पुनर्मूल्यांकन 1, तपशील रक्कम, तपशील रक्कम, हे जमा, हे नावे, आणि ह्याचं नाव काय, पुनर्मूल्यांकन खाते. ठीक आहे. हे असते पहिलं खातं, हे बनवायचं पहिलं अर्ध्या पेज मध्ये. त्याच्यानंतर भागीदाराचं भांडवल खातं, तिघाचं, तपशील,
पहिला दुसरा तिसरा, नाव काही बी असू, एक्स वाय झेड असतील, एबीसी असतील, जे असतील ते असतील. पुन्हा तपशील, पुन्हा तेचेच नाव, हे एक्स वाय झेड. इकडची साईड जमा म्हणायचं, इकडची साईड नाव आहे. याला नाव द्यायचं भागीदाराचे भांडवल खाते. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही बनले एका पेज मध्ये. तपशील पहिला दुसरा तिसरा, तपशील पहिला दुसरा तिसरा. आणि एक बनवायचं ताळेबंद. तुम्ही म्हणशाल सर वरी ताळेबंदच आहे. हा प्रश्नातला आहे, खाली उत्तरात बनवायचं. एवढं झालं. आता स्टेप बाय स्टेप सांगतो. लिहायचं कोणाला कुठं. या पुनर्मूल्यांकन खात्यालाच दुसरं नाव असते नफा तोटा समायोजन खाते. नफा तोटा समायोजन, नफा तोटा नाही बरं का, नफा तोटा समायोजन खाते. चला बघा कुठं कोणाला लिहायचंय, एक एक स्टेप सांगतो. गणितामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काही असू जा, किती भागीदार आहेत, राजा राणी प्रधान, 3 भागीदार आहेत. रिटायरमेंट धडा शिकवल्या निवृत्ती 3 जण आहेत, तिघापैकी एक रिटायर होतो, म्हणजे राहतात दोघच. रिटायर कोण होतं इथं सांगतात. 1 एप्रिलला प्रधान निवृत्त झाला. ठीक आहे, प्रधान रिटायर व्हायला. तर तुमचं काम काय, गणितामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे भांडवल दिलेलं असते, भांडवल, हे भांडवल घ्यायचं. आणि भांडवल कुठं लिहायचं. आता मग आपल्याकडे किती जण आहेत, पहिलं पुनर्मूल्यांकन खातं आहे, त्याच्यानंतर भागीदाराचं भांडवल खातं आहे. हो का, नफा तोटा समायोजन खाते म्हणजेच पुनर्मूल्यांकन खाता, हे पहिलं. त्याच्यानंतर भांडवल खातं दुसरं, आणि ताळेबंद तिसरा. कोणाला कुठं लिहायचंय ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं काम काय, प्रश्नातलं भांडवल भांडवल खात्याला लिहायचं. कुठं लिहायचं, प्रश्नातलं भांडवल भांडवल खात्याला लिहायचं. मग आता हे राजा राणी प्रधान दिले, मग आता भांडवल खातं म्हणजे काय असं, भागीदाराचं भांडवल खातं. तपशील पहिला दुसरा तिसरा, पुन्हा तपशील पहिला दुसरा तिसरा. ही साईड नावे, ही साईड जमा आहे. आता तुमचं पहिलं काम आहे भांडवल त्याचं घ्यायचंय. तर भांडवल कुठं घेतात, तर लक्षात ठेवायचं या साईडला दिले भांडवल, तर या साईडचं भांडवल उलट दिशेला लिहायचं, म्हणजे पलीकडल्या साईडला. तर भागीदाराची इथे लिहायचं भांडवल. आता भांडवल हे शिल्लक पुढे आणली म्हणून लिहायचं. शिल्लक पुढे आणली, शॉर्ट मध्ये शी पू आ करायचं, म्हणजे शिल्लक पुढे आणली. ठीक आहे, चला सगळ्यात पहिल्यांदा गणितातलं कोणतं पद घेणार, तर सगळ्यात पहिल्यांदा गणितातलं काय घेणार, शिल्लक पुढे आणली म्हणून काय घेऊन टाकायचं, भांडवल. शॉर्ट मध्ये शी पू आ म्हणजे शिल्लक पुढे आणली, हे लिहून टाकायचं. राजाचं किती, राणीचं किती, प्रधानचं किती, हे भांडवल बघायचं ना, आकडा लिहून टाकायचा. मग समजा उदाहरण याचा किती आहे, हो का 42,000, याचं किती आहे 37, आणि याचं किती आहे 33,200. तर सगळ्यात पहिल्यांदा काम शिल्लक पुढे आणली म्हणून भांडवल, राजाचं राणीचं आणि प्रधानचं. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या गणितामध्ये हे काम करून टाकायचं. आधी जमल सगळ्याला, गणिताची स्टेप सांगतो. गणित सोपं वाटतं एकदम. आधी सगळ्यात पहिल्यांदा भांडवल घ्यायचं. भांडवल कुठं घ्यायचं, तर तुमच्याकडे 3 जण आहेत. एकाचं नाव आहे पुनर्मूल्यांकन खातं, याला नफा तोटा समायोजन खातं म्हणतात. दुसरं भांडवल खातं, आणि तिसरं कोण आहे, ताळेबंद. तर तुम्हाला एवढंच सांगतो की आधी कोणाला घ्यायचं आणि कुठं घ्यायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा गणितातलं भांडवल पद घेणे, आणि भांडवल हे भांडवल खात्याच्या इकडे लिहायचं, या साईडला. तुम्ही म्हणशाल सर कधी भांडवल इकडे दिलं तर कुणीकडे घ्यायचं, इकडे दिलं तर या साईडला घ्यायचं, इथं या साईडला शिल्लक पुढे आणली म्हणून. प्रश्नात इकडे दिलं तर इकडे दिलं तर इथं. आजच्या प्रश्नात कुठे 99% गणितात इकडेच असते भांडवल. तर भांडवल इकडचं घ्यायचं, इकडे लिहायचं. सगळ्यात पहिला नियम, पहिलं काम झालं. भांडवल घ्यायचं. मी तुम्हाला मोजून एक 5-6 कामं सांगेल, त्या 5-6 कामामध्ये पूर्ण गणित होऊन जाईल. ठीक आहे, चला सगळ्यात पहिलं भांडवल घ्या. भांडवल घेऊन टाका. कुठं घेता, भांडवल हे भांडवल खात्याला घेतात. या साईडचा आहे, इकडच्या साईडला लिहा, इकडे असेल तर इकडे साईडला लिहा. लिहित असताना शिल्लक पुढे आणली म्हणून लिहा. चलो ठीक आहे, पहिलं झालं भांडवल. भांडवल झाल्यावर 2 नंबरचं काम काय सांगतो ते लक्षात ठेवायचं, कोणाला घ्यायला सांगायला. भांडवल घेणं झालं, तिघाचं बी भांडवल पहिला दुसरा तिसरा, राईट. भांडवलाच्या नंतर असते राखीव निधी. राखीव निधी नाही, त्याला दुसरं नाव असते सामान्य निधी. सामान्य निधी, कधी कधी याला सामान्य संचिती पण म्हणतात. सामान्य संचिती. चला, राखीव निधी असो, सामान्य निधी असो की सामान्य संचिती असो, किती रुपये आकडा, 15,000. आता हे 15,000 रुपये जे सामान्य निधी आहे, ही सामान्य निधी म्हणजे गेल्या वर्षी यांनी कमवलेला पैसा. या 3 व्यक्तींनी गेल्या वर्षी म्हणा, त्याच्या आदल्या वर्षी म्हणा, त्याच्या म्हणजे जुनं चालू वर्षात नाही, मागच्या वर्षात कधी ना कधी 2-3 वर्षात पकडा, गेल्या वर्षी पकडा, कधी बी यांनी कमवलेला पैसा आहे ते राखीव निधी 15,000. मग यांनी कमवला आहे तर यांनाच वाटून द्यायचा. आता रिटायरमेंट धडा आहे, तर रिटायरमेंटचे सगळं रिटायर व्हायले, तर हे रिटायर होण्याच्या अगोदर राखीव निधी जी गेल्या वर्षी कमवलेला पैसा आहे 15,000 यांना काय करायचा, वाटून द्यायचा. मग राखीव निधी किती आहे, 15,000. प्रमाण किती आहे, 5-3-2, याला 5-3 अजून काय करायचं, वाटून द्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा भांडवल तुम्ही इथे घेणार, या खात्याला. राखीव निधी बी इथंच घ्यायची. राखीव निधी राजा राणी प्रधान, राजाला एवढे, राणीला एवढे, प्रधानला एवढे. तुम्ही म्हणशाल 15,000 रुपये याला 5-5 का दिले नाहीत,
इथं प्रमाण आहे. कसं सांगितलंय? प्रमाणानं वाटायचं. मग येऊ का, राजा राणी प्रधान या भागीदार असून यांना 5-3-2 या प्रमाणात काय करायचं? वाटून द्यायचे. 5-3-2 न वाटणं म्हणजे कसं? एकदा सांगतो, लक्षात आलं तर बघा. हे गणित करताना तर सगळं करून दाखवेल, पण बघायचं. 5-3-2, 5 आणि 3 8 आणि 2 10 यांची बेरीज करायची, कधी खाली लावून टाकायची. 5 आणि 3 8 आणि 2 10, तर खाली 10, याच्या खाली बी 10, याच्या खाली बी 10. ठीक आहे, म्हणजे 510, 310, 210 झालं. वाटायचे किती? राखीव निधी 15,000 रुपये वाटायचे. मग बघाय, 15,000 रुपये वाटायचे राजा राणी प्रधान तिघाला, आणि ते बी कसं वाटायचे? 510, 310, 210. तर वाटून देत असताना तुमची स्टेप काय राहिला पाहिजे ते बघा. इथं मोकळी जागा आहे, थोडी इथे लिहू. 15,000 रुपये वाटायचे तर 5-3-2 न. तर तुमचं काम काय? 15,000 प्रमाण किती आहे? 5-3-2. 5 आणि 3 8 आणि 2 10, तर पेरीज खाली 10, ह्याचे 10, ह्याचे 10. हा राजा असेल, हे राणी असेल, हे प्रधान असेल. ठीक आहे, तर तुमचं काम काय? हे राजाला वाटायला, असं समजा राजाला. तर 15,000 गुणिले राजाचा हिस्सा 510 लावून टाकायचा पुढे. 5/10 हे राजाला इतके येईल. मग पुन्हा राणीला 15,000चे किती वाटायचे? 3/10. तर 15,000 गुणिले 3/10. आणि पुढचा कोण आहे? प्रधान. तर प्रधानला वाटायचे. तर 15,000चे याला किती वाटायचे? 2/10. बस याचा अर्थ काय समजायचा? 5, 3, 8 आणि 2 10, ह्याला 5 हिस्से द्यायचे पहिल्या राजाला, मग याला 5 हिस्से द्यायचे, दुसऱ्याला 3 हिस्से द्यायचे, याला 2 हिस्से द्यायचे. मग 5 आणि 3 8 आणि 2 10, टोटल हिस्से किती करावं लागतात? 10 हिस्से. टोटल 10 हिस्से करायचे. त्या 10 पैकी याला 5 द्यायचे, याला 3 द्यायचे, याला 2 द्यायचे. ठीक आहे, मग आता सगळ्याला 10 हिस्से करायचे म्हणून खाली 10 लिहिलं मी. 10 म्हणजे यांचे टोटल करून खाली लावली. आता यांचा हिसाब लावा. हा 0 कटला, हा 0 कटला, खाली 1 आहे, 1ची किंमत नाही, म्हणजे सगळं डिलीट आहे. हे 0 उडून गेला, तर इथं 1500 उरले. 1500 गुणिले 5 आहेत, तर 15×5 = 75, आणि बाकी 2 0. तर याला आलं 7,500. याचं तसंच केलं, हे 0 गेला, हे 0 गेला, 1ची किंमत नाही. 1500 गुणिले 3 आहेत, 15 3 45. हे 2 0ला 2 0, 45. याला हा 0 गेला, हा 0 गेला, 1ची किंमत नाही. 1500 आहेत गुणिले 2 आहेत, 15 2 30, आणि 2 0, 3,000. मग राखीव निधी वाटून दिली, अशीच वाटायची कधी बी. तर एकाला याली 7,500 राजाला, राणीला याली 4.5, प्रधानला याली 3. ते वाटून द्यायचं. या साईडला आहे प्रश्न इकडे आहे, इकडे साईडला वाटून द्यायचं त्या 3 जणाला. मग त्या 3चं खातं हे आहे म्हणून इथं वाटायचं. राखीव निधी एकाला 7.5, एकाला 4.5, एकाला 3. 2 कामं झाले आपले. 2 कोणते? पहिल्यांदा भांडवल घ्या, दुसऱ्यांदा राखीव निधी घ्या. हे नित्यनेमाचं हर वेळेस करणं तुमचं काम. सगळ्यात पहिल्यांदा भांडवल, दुसऱ्यांदा राखीव निधी. कधी सामान्य निधी येईल, कधी राखीव निधी येईल. हे 2 कामं जमतील की नाही? हे 2 कामं तुम्हाला आले पाहिजे. असं सगळ्या गणितात. आता समजा हे पहिल्या गणितात आहे, दुसऱ्या गणितात, आता 12 गणितात सांगत जाईल. हे व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुमच्या डोक्यात तुम्हाला कधी अडचण असतं का? म्हणे चला, हे भांडवल आहे. नाना नानी सोनी 50 20 30. कुठं जाईल हे भांडवल? भांडवल तुम्हाला सांगितलं ना, भांडवल हे भांडवल खात्याला जाईल. ते बी काय म्हणून? शिल्लक पुढे आणली म्हणून. इकडं आहे, इकडे साईडला घ्यायचं. तर इथं बघा, पहिलं खातं पुनर्मूल्यांकन, याला नफा तोटा समजणं. दुसरं भांडवल, काय ते दिले? शिल्लक पुढे आणली. भांडवल घेऊन टाकलं, नानाचं 50, याचं 20, त्याचं 30, शिल्लक पुढे आणली म्हणून. हे करता आलं पाहिजे. का भांडवल या साईडला इकडे घेऊन टाकलं, पहिलं काम झालं. हार गणितात दुसरे राखीव निधी उडकायची. राखीव निधी नाही आज, सामान्य निधी नाही तर राखीव निधी. राखीव निधी किंवा सामान्य निधी म्हणजे काय? यांनी गेल्या वर्षी कमवलेला पैसा आज नाही, सोडून द्या. 2 कामं करायचेच म्हणजे करायचे. राखीव निधी घेतली नाही कारण नाहीच प्रश्न. तिसरं गणित, राखीव निधी आहे, काय करतात? भांडवल, रंभा मेनका उर्वशी. भांडवल हे भांडवल खात्याला घ्यायला सांगितले. हार गणितात तिसरं चालले, तिसऱ्या ती बघा. भांडवल हे भांडवल खात्याला जाईल. 36 32 17 600 आहे, तेव्हा काय भांडवल खातं. शिल्लक पुढे आणली म्हणून आले 36 32 17 600. भांडवल घेऊन टाकलं, घेतलं. पुढे स्टेप बाय स्टेप सांगतो तुम्हाला. आधी कुठं काय घ्यायचंय? भांडवल गेल्या झाल्यानंतर राखीव निधी बघायचं. 14,000 आहे. किती वाटा म्हणते? 5 2 3च वाटायचे. 5 2 3 हे 14,000 जर वाटले तर जे येतील ते येतील. वाटणीपूर्वी सांगितली कशी करायची ते. हो का? राखीव निधी याला एवढे, याला एवढे, याला एवढे वाटून येले. वाटणी करून बघा रफमध्ये, एका पेज मध्ये घेऊन. ठीक आहे, त्याच्यानंतर हे 2 कामं कळाले. मग सगळ्यात पहिल्यांदा भांडवल घेणे, दुसऱ्यांदा राखीव निधी घेणे. हे बाकी सगळं सांगेल कसं करतात. ए टू झेड गणित येतील सोपे, फक्त स्टेप बाय स्टेप. कुठलंही कुठं घेतलं आता अवघड वाटते. त्यामुळे प्रत्येक गणितात, पहिल्या गणितात जी स्टेप केली, 12ला 12 गणितात ते स्टेप करायचे, तर गणित सोपे वाटतात, धडा सोपं वाटते.
नाही ते एखाद्या वेळेस गणितात आधी भांडवल गेलंय, दुसऱ्यांदा हे गेलंय, तिसऱ्यांदा खाडाखोड केली रे, गणित किचकट वाटते. चला पुढे चौथं गणित. काय घेणार तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा काय बोललो? भांडवल. भांडवल कुठे घेतात? भांडवल हे भांडवल खात्याला घेतात. या साईडला आहे, इकड्या साईडला घेतात. याचा 11, याचं 15, याचं 8 आहे. चला भांडवल हे भांडवल खात्याला काय म्हणून घेतात? शिल्लक पुढे आणली म्हणून घेतात. तेव्हा काय भांडवल खातं शिल्लक पुढे आणली, याचं 11, याचं 15, याचं 8 घेता आलंय. हे घ्यायचं. भांडवल हे भांडवल खात्याला घेतल्यावर मग काय राखीव निधी आहे 4000 आहे. याचं प्रमाण इथं आहे 3, 3, 2. 3 आणि 3, 2 ची बेरीज 3 आणि 3, 6, 2, 8 खाली 8 होतात. तर 308, 308, 208 न वाटून द्या काळे गोरे पांढरेला. तर बघा भांडवल हे भांडवल खात्याला शिल्लक पुढे आणली म्हणून आणि राखीव निधी इथं वाटून दिली बघा 4000चे 1.5 आणि 1. हे कामं करता आले पाहिजे. हे कामं जमले की गणित जमतात. आता तुम्हाला भांडवल कुठे घेऊ आणि राखीव निधी कुठे घेऊ जर विचारलो तर ते वारंवार सांगायची गरज नाही, ते आलं पाहिजे. पुढे इथे बघा देयताला भांडवल आहे वैशाली माधुरी मानसी 28, 31, 800 आणि 30. तर काय म्हणून घेतात? शिल्लक पुढे आणली. कोण आहे दुसरं? राखीव निधी बी आहे 12000 आहे. समान वाटामध्ये, समान म्हणजे सारखे 12000चे तिघाला सारखे. तर किती किती येतील? 4,000 येतील. 4, 4, 4 सारखे. तर बघा भांडवल घेतलं शिल्लक पुढे आणली म्हणून, राखीव निधी घेतली बघा 4, 4, 4. 12000 वाटायचे तिघाला म्हणून भागिले 3 करायचं फक्त. तर 12000 ला भागिले 3 केलं म्हणजे 3 चौक 12, तर 4,000 येतात. तर राखीव निधी घेऊन टाका. हार गणितात हे 2 कामं करता आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. 1 आणि 2. बाकी हे कुठं घ्यायचं, हे कुठं घ्यायचं, हे सगळं सांगाल स्टेप बाय स्टेप. पुढे गणित नंबर 5. त्या गणित नंबर 5 मध्ये बी बघा सगळ्यात पहिल्यांदा काय घेणार? भांडवल. कुठं घेणार? भांडवल खात्याला. काय म्हणून घेणार? शिल्लक पुढे आणली. दुसऱ्यांदा काय घेणार? राखीव निधी. किती आहे? 13,500. याचं वाटायचं इथं काय दिलंय? समान. समान म्हणजे सारखे. सारखे जर वाटायचे तिघाला तर 4,500 4,500 येईल ना. कसं वाटतं? समान म्हणजे किती आहे? 13,500. 13,500 तिघाला वाटायचे समान. तर भागिले 3 करायचं. 3 1 3, 3 चौक 12, 13तून 12 गेला उरला की झाले 15, 3 5 15, 0 0. तर एका एकाला 4,500. पहिल्याला 4,500, दुसऱ्याला 4,500, तिसऱ्याला 4,500 असं समजायचं. ते 2 भांडवल आणि राखीव निधी घ्यायचे. तर बघा भांडवल हे भांडवल खात्याला काय म्हणून? शिल्लक पुढे आणली. याचं एवढं, याचं एवढं, याचं एवढं आणि राखीव निधी का 4,500 4,500 4,500. 5 ला 5 गणित सांगितलं. सगळ्यात फक्त 2च कामं सांगितलं. कळतंय का? भांडवल घ्या, राखीव निधी घ्या. हे प्रवेश धड्यात बी करायचंय, निवृत्ती धड्यात बी करायचंय, याच्या पुढचा मृत्यू धडा आहे त्याच्यात बी करायचंय. तिन्ही धड्यामध्ये सेम, बदलायचं नाही. भांडवल भांडवल खात्याला जाईल, शिल्लक पुढे आणली म्हणून जाईल. त्यानंतर राखीव निधी तिघात काय केली जाईल? वाटली जाईल. 6वं गणित बघा. जया 7वं आहे का? 7वं गणित बघा. जया माया ममता. हाय भांडवल. जया माया ममताचं भांडवल आहे 48, 52, 36. राखीव निधी आहे 16,000 आणि वाटायचं प्रमाण आहे 3, 3, 2. बेरीज आपण दिली तर करतात, नाही दिली तर बेरीज बी करून दिली. 3 3, 6, 2, 8 सगळ्याच्या खाली 8 लावले. दिलं नाही तर आपण करायचं. तर भांडवल भांडवल खात्याला जाईल, राखीव निधी तिघात वाटून देईल. हो का? भांडवल भांडवल खात्याला शिल्लक पुढे आणली म्हणून राखीव निधी का इथं तिघाची वाटून दिली. झालं. 7 गणित वरी दाखलो. हे सगळं ऑब्जेक्टिव्ह येईल, सगळं सगळं A to Z येईल तुम्हाला. कधी मी सांगतो त्या स्टेपनं गणित केल्या तर. आणि गणित करताना कुठलाही कुठं करू नका. तशानं काय होतंय? पहिलं गणित बरं वाटतं, सोपं. दुसरं अवघड वाटते, तिसरं अवघड. हर एका गणिताची स्टेप मी जे सांगतो ते भांडवल पहिल्यांदा, राखीव निधी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा काय सांगतो चौथ्यांदा बघा. त्याच्यानंतर हे बी सुरू झाले. आता हे पहिले 7 आणि हे 7 5 12 टोटल 12 गणिताचा धडा आहे. इथं बघा भांडवल मामा काका बाबाचा आहे. काय करशाल? भांडवल हे भांडवल खात्याला घेशाल. काय म्हणून? शिल्लक पुढे आणले म्हणून. राखीव निधी आहे 6,250 आहे. 4 3 3 न वाटून द्यायचं. 4 3 आणि 3 ची बेरीज 10 होती. खाली 10 लावून वाटून द्या. हे 2 कामं जमले. त्याच्या पुढे इथं पण रामश्याम घनश्यामचं गणित आहे. भांडवल भांडवल खात्याला घ्या. राखीव निधी आहे का? नाही. असेल तर वाटली असते, नाही तर नाही. भांडवल हे भांडवल खात्याला घ्यायची, शिल्लक पुढे आणली म्हणून. पुढे अनु रेणू दिनू 2 2 1 न वाटून घेतात. 2 2 4 आणि 1 5 खाली बेरीज 5 दिली त्यांनीच. तर का भांडवल इथं आहे. भांडवल भांडवल खात्याला जाईल, शिल्लक पुढे आणली म्हणून. त्याच्यानंतर राखीव निधी आहे. आकडा आहे 5,000 5,000 तिघात वाटून देईल मी. ठीक आहे. प्रमाण वरी 2 2 1 आहे. भांडवल भांडवल खात्याला शिल्लक पुढे आणली म्हणून राखीव निधी तिघाला तिथंच वाटेल. भांडवल खात्यामध्ये काय घ्यालो कळाले? भांडवल एक घ्यालो, राखीव निधी एक घ्यालो. पुढे रोहन रोहित सचिन भांडवल आहे 1,25,000 1,00,000 आणि 50. राखीव निधी बी आहे 50,000. प्रमाण आहे 3 1 1. तर 3 1 1 ची बेरीज 5 होती. तर 5,000 आणि 50,000 वाटून देईल.
आणि 3 भांडवल खात्याला गेली शिल्लक पुढे आणली म्हणून. चला हे बी जमलं तुम्हाला. हे आणि लास्ट 12व गणित. शहा, लोंढा आणि ढोले यांचं बी काय दिले, भांडवल दिले. तर भांडवल 45, 35, 27 भांडवल भांडवल खात्याला गेली शिल्लक पुढे आणली म्हणून. राखीव निधी आहे का, नाही, असेल तर वाटून दिली असती. संपलं. इथून चॅप्टर नंबर पुढचा चालू आहे. मग लक्षात ठेवा, मी जे सांगितलं ते हर एका गणितात मी दाखवलं तुम्हाला. 12ला 12 गणित दाखवत आलो, त्याच्यात कुठंच अडचण राहता कामा नये. आणि 12ला 12 गणितात फक्त एकच गोष्ट सांगितलं, ती म्हणजे काय, तर भांडवल आणि राखीव निधी कुठं घेतात ते सोडून मी एक्स्ट्रा कुठेही बोललेलं नाही आणि एक्स्ट्रा कुठेही अजून एक्स्ट्राही सांगितलेलं नाही. एवढं लक्षात ठेवायचं. गणित सोपं वाटण्याची एक पद्धत असते. कुठल्याही कुठं गणित काही करत बसल्या तर अकाउंट अवघड वाटते. आपल्या इथं हे बघा, काही उदाहरण आहेत किंवा काही रिअलिटी गोष्टी आहेत. अकाउंट सोपं वाटते, मार्क कसे मिळतात हो काय. एवढ्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क, 99 मार्क जर मिळत असतील तर अकाउंट हे सोप्या भाषेत कसं समजावून सांगितलं जातं त्याचं उदाहरण आहे. कुठल्याही कुठं घेत बसत नाही. आहेतच किती निवृत्तीचे 12 गणित. ते 12 गणित एकदा स्टेप समजावून सांगितलं की कोणतंही द्या करेक्ट येते. त्याला मृत्यूमध्ये बी 12 गणित करेक्ट येते, विसर्जनात बी 20, 25, 24 गणित ते बी करेक्ट येते. फक्त स्टेप लक्षात ठेवायची, स्टेपला मार्क कटू द्यायचा नाही. ठीक आहे. तर तुम्ही देखील एवढे मार्क घेऊ शकता ठरवल्या तर. आपला एक युट्यूबला व्हिडिओ आहे, 50 दिवसात अकाउंटची 100 मार्काची तयारी कशी करावी ते एकदा बघून घ्या, सगळं कळून जाईल. हो का. भागीदाराचं भांडवल कुठे घ्यायचं सांगितलं आताच, तर इथं सांगितले जुन्या ताळेबंदातील भागीदाराचं भांडवल हे भांडवल खात्याच्या जमा बाजूला शिल्लक पुढे आणली म्हणून घ्यावी. करेक्ट आहे. आता सांगितलं. राखीव निधी किंवा सामान्य निधी. जुन्या ताळेबंदात सामान्य निधी किंवा राखीव निधी हे भांडवल खात्याच्या जमा बाजूलाच काय करा, तिघा भागीदारांना वाटून द्यायचे. तर ते बी घेतलं आपण. कधी कधी नफा तोटा येत्या. आता ते नफा तोटा कुठे येते ते सांगतो तुम्हाला. खाते हे बनवायला सांगितले तुम्ही. पहिल्यांदा पुनर्मूल्यांकन खातं, त्याच्यात काहीच घेतलं सांगितलं नाही अजून. ठीक आहे. भांडवल खातं, इथं शिल्लक पुढे आणली म्हणून भांडवल घ्यायचे, सामान्य निधी नाव टाकून किंवा राखीव निधी नाव टाकून वाटून द्यायचे तिघाला. ह्याच्यात झालं. म्हणजे आतापर्यंत ह्याच्यात काही सांगितलं नाही, इथं काही सांगितलं नाही, फक्त ह्याच्यात 2 गोष्टी सांगितलं. पुढे बघा. हे तर खाते मार्काचे नाही, तर जरा फायदा बनवायचे. तिसरी गोष्ट काय ते बघायचं. ती हार गणितात येईल असं नाही, आलं तरच. हो का. भांडवल घ्या करेक्ट आहे, राखीव निधी घ्या करेक्ट आहे. इकडल्या साईडला कधी नफा तोटा नाव येते. काय नाव येते, नफा तोटा. नफा तोटा खाते येते, आलं तरच. हो का. इकडल्या साईडला नफा तोटा खाते. ह्याचा अर्थ काय, तर समजा राखीव निधी किंवा सामान्य निधीचा अर्थ काय, ती यांचा गेल्या वर्षी कमवलेला पैसा. या तिघांनी गेल्या वर्षी कमवलेला पैसा, गेल्या वर्षी म्हणा त्याच्या आदल्या वर्षी म्हणा कधी म्हणा, यांनी कमवलेला पैसा आहे 15,000. तर तुम्ही इकडच्या साईडला तिघाला वाटून दिला. इकडच्या साईडचा म्हणजे तिघांना कमवलेला इकडे वाटा. कधी कधी नफा तोटा इकडे असेल तर त्यांना झालेला गेल्या वर्षीचा तोटा आहे, तो तोटा आहे ती इकडच्या साईडला वाटा. ठीक आहे. आला तर कोण्या गणितात आहे, कोण्या गणितात नाही. असेल तर या साईडचा तोटा इकडच्या साईडला वाटून दिला जातो, डोक्यात ठेवा. तिसरं काम, पहिल्यांदा भांडवल, दुसऱ्यांदा राखीव निधी, तिसऱ्यांदा इकडे तोटा असेल तर इथं आहे का, नाही असेल तर दाखवतो. या दुसऱ्या गणितात इथं तोटा आहे का, नफा तोटा नाही. असेल तर या साईडला वाटायचं, एवढंच डोक्यात ठेवा. असेल तर तिसऱ्या गणितात बी आहे का, नाही. असेल तर वाटायचं, डोक्यात राहू द्या. गणित नंबर 4 इथं बी आहे का, नफा तोटा ना ओळखायचं, नफा तोटा नाही तर नाही तर नाही. गणित नंबर 5 बघा, आहे नफा तोटा आले. म्हणजे भांडवल खात्याला राखीव निधी तिघाला इकडे वाटायचं. आता राखीव निधी जर या साईडला वाटून दिली तर तोटा इकडे आहे, इकडे साईडला वाटावं लागेल. याचं प्रमाण किती आहे, समान. समान म्हणजे सारखं द्यायचं. 4,500 आहे, तिघामध्ये वाटायचे तर 1,500 येईल. याला 1,500 त्याला 1,500 तर या साईडला आहे. तर वाटत असताना बघा, राखीव निधी इकडे होती, इथं वाटली तर राखीव निधी. नफा तोटा इकडे इथं वाटला जाईल का. नफा तोटा खाते, याला 1,500, याला 1,500, याला 1,500. नफा तोट्याचा अर्थ यांचा गेल्या वर्षीचा तोटा. म्हणजे जसा गेल्या वर्षी नफा झालेला जर तिघं वाटून गेलेत तर गेल्या वर्षी तोटा झालेला तिघच घेतील ना, तर तिघालाच देऊन टाकायचं नफा तोटा म्हणून. असल तर घ्यायचंय, नाही तर नाही घ्यायचंय. 12ला 12 गणितात आहे असं नाही, 1 किंवा 2 गणितात आहे इथले. नफा तोटा नाव असते. इथं बी आहे का, नाही. असल तर घेणे, नाही तर नाही घेण्या. माझ्या हिशोबाने 1 किंवा 2 गणितात लई झालं. असल तर असेल. इथं आहे का, नाही. इथं पण आहे का, नाही. वरी एका गणितात गेले फक्त. इथं आहे का, नाही. या साईडला आहे, नाही. शेवटी इथं आहे, नाही.
पारागणितापैकी खाली एका गणितात आहे, लक्षात राहू देते. तर तुम्हाला आतापर्यंत 3 कामं सांगितलं मी. सगळ्यात पहिल्यांदा भांडवल घ्या. 2 नंबरला राखीव निधी घ्या. चला घेऊ, ठीक आहे, 2 नंबर झालं. 3 नंबरला काय घेतात तर नफा तोटा घेतात. नफा तोट्याचा अर्थ काय, ते यांचा गेल्या वर्षीचा तोटा, आणि राखीव निधीचा अर्थ काय किंवा सामान्य निधीचा अर्थ काय, यांनी कमवलेला गेल्या वर्षीचा नफा. जर गेल्या वर्षीचा नफा तिघं घेत असतील तर गेल्या वर्षीचा तोटा का तिघं घेणार नाही, त्याला घ्यावंच लागेल. तर गेल्या वर्षीचा तोटा पण तिघालाच वाटून देत जा. चला, 3 कामं तुमचे झालेत. आता हे 3 कामं कधीही विसरायचं नाही. मग चॅप्टर हे राहू, याच्या पुढचा मृत्यू राहू का मागचा प्रवेश राहू, कोणता? मी सगळे काही याच्यावर युट्यूबला शक्य नाही घेणं, जेवढे शक्य आहे तेवढे घेईल. सगळ्यात पहिल्यांदा भांडवल घ्या 1, राखीव निधी घ्या 2, इकडे कधी आला तोटा तर ते घ्या 3. मग आता मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला कुठं काय घ्यायला सांगितलं ते करेक्ट कळाल. तुमच्याकडे मी 3 खाते सांगालो घ्या बनवायचे म्हणून. पहिल्याचं नाव पुनर्मूल्यांकन खातं 1, भांडवल खातं 2 आणि ताळेबंद 3. एवढं बनिलं. आता मी अजून ह्याच्यात काय घ्यायला सांगितलं, काही पण सांगितलं नाही. याच्यात काहीच नाही आतापर्यंत. याच्यातच सांगितलं भांडवल इकडे घ्या, राखीव निधी इकडे घ्या, नफा तोटा इथे घ्या. एवढं 3 सांगितलं. चला करेक्ट. आता सांगतोय मेन काम. आता हे 3 सोडून हे झालं इकडचं सोडून. आता बघायचं देयता साईडला हे दोघं उरलेत आणि संपत्ती साईडला हे एवढे उरलेत. मग एवढंच काम करायचं. देयता साईडला जे उरलेत ते देयताचे आहेत म्हणून देयताला घ्या. ताळेबंदात लिहायचे प्रश्न. ताळेबंदात आहे ते उत्तरात बी ताळेबंदातच लिहायचं. तो काय उत्तरातला ताळेबंद, ताळेबंदालाच लिहायचं. इकडं देयताचे असतील तर देयताला घ्या, संपत्तीचे असतील तर संपत्तीला घ्या. ह्याच्यापेक्षा तर काही वेगळंच नाही. अख्खा बॉक्स संपला. आता बस अख्खा बॉक्स संपवून टाकला. मी काय बोललो ते ध्यान देऊन डबल एकदा आहे का. सगळ्यात पहिल्यांदा हे बॉक्स पुरा संपला. आता सगळ्यात पहिल्यांदा भांडवल खात्याला घ्या. काय म्हणून घ्या, इकडच्या साईडला घ्या. शिल्लक पुढे आले म्हणून तिघाला मान्य आहे. राखीव निधी यांचा गेल्या वर्षी कमवलेला तिघाचा पैसा आहे 15,000. तिघामध्ये इकडच्या साईडला इथंच वाटा तिघात. करेक्ट आहे. आता हे आणि हे 2 संपले, हे आणि हे 2 झाले. आता देयता साईडची 1, 2 उरलेत. 1 उरू, 2 उरू, 3 उरू, 4 उरू, किती उरू जा. देयता साईडचे जे उरतील ते ताळेबंदातलं विचारलो तर ताळेबंदातलं आहे. तर तुम्ही 3 खाते बनवणार आहे. कोणते कोणते बनवले उत्तरात तुम्ही? तर उत्तरात जे 3 बनवले ते नाव माहीत राहू द्या. पहिल्याचं नाव पुनर्मूल्यांकन खातं, दुसऱ्याचं नाव भागीदाराचं भांडवल खातं, तपशील पहिला दुसरा तिसरा, तपशील पहिला दुसरा तिसरा, आणि जे तिसरं बनवणार आहे पलीकडे पेजला स्पेशल, त्याचं नाव असतं ताळेबंद. याला म्हणायचं देयता रक्कम संपत्ती रक्कम. याचं नाव ताळेबंद, नवीन ताळेबंद म्हणतात त्याला. बस तुमचं काम काय मग, हे 2 झाल्यावर आता ताळेबंदाचे देयताचे जे उरले दोघं, त्या ताळेबंदात देयताचे आहेत म्हणून देयतालाच घ्यायचे. इकडं एक आहे धनको तो धनको, दुसरा देवीपत्र आहे ते देवीपत्र, आदिकोश असेल तर आदिकोश जे आहे ते. पैसे किती आहेत, एकाचे 11,200, एकाचे 9,700. डायरेक्ट लिहून टाकायचे. काम झालं. बारी याची इकडं संपत्तीचे जे कोणी आहेत हे सगळे ताळेबंदातले कुठले आहेत, संपत्तीचे. मग उत्तरात बी तिथंच न्यायचे, ताळेबंदाच्या संपत्तीलाच आणायचे. 1, 2, 3, 4, 5 जे काय ते इथे लिहून टाकायचे. मग आता मला सांगा याच्यात राहिलं काय? काहीच राहिलं नाही. हर एखाद हेच करायचं. गणित नंबर 2 मध्ये या, ते सेम इथं काय बोललो ध्यान द्या. भांडवल राखीव निधी तर नाहीच, बस देयताचे दोघांचे देयतालाच घ्यायचे. घेतले बी असतील हो का. ताळेबंदाचे देयताला हो का घेतले, धनकोन देवीपत्रात दोन्ही घेऊन टाकायचे. याची किती आहे 10 आणि याची 5, तेच घेऊन टाकायचं. 10, 5, 10 आणि 5. कुठंच दुसरीकडे घ्यायचं नाही. जिथं आपल्याला सांगतंय तिथंच घेऊन टाकायचं, मनानं घ्यायचं नाही. हे कोण्या साईडचे आहेत, संपत्तीचे आहेत तर संपत्तीला घ्यायचे. संपत्तीचे आहेत तर संपत्तीला हो का, इथं संपत्तीला. करेक्ट बोलालो, काय लक्षात आलंय. भांडवल घ्या 1, राखीव निधी घ्या 2, तोटा वाटून द्या तिघाचा 3. एवढं झाल्यावर देयताचे पैसे देयताला घ्या हो का. इथे बी बघा देयता आहे, भांडवल घेशाल राखीव निधी घेशाल, हे सोडून दोघं उरले. देयताचे तर कुठे घेता, देयताचे तर देयताला घ्या. अशा दोन्ही बी देयताचे देयताला. आणि संपत्तीचे असतील तर ताळेबंदाचे संपत्तीचे पद्धत ताळेबंदाच्या संपत्तीला जातील. ताळेबंदाच्या संपत्तीलाच घेऊन टाकायचे. मनानं तर कुठं काही केलं नाही आपण, काय वेगळं आहे मग. आता तुम्ही सर एवढंच हे सोपं आहे का, आणि मग एवढं सोपं आहे तर आम्हाला काही येणार. एवढं सोपं असते, तुम्ही त्याला सोपं म्हणून बघणार, बाकी दुसरं काही बी नाही. आता राहिला लास्ट प्रश्न. याच्यामधलं भांडवल सांगितलं, राखीव निधी सांगितलं, इकडे तोटा आला तर ते सांगितलं.
आता तुमचं काम काय असतंय, हे दोघं जण घेत असताना आणि हे इतके जण घेत असताना एकच काम. वर 1 मिनिट, कोणत्या कोणत्या खात्यात कोणाला लिहायला सांगितले ते एकदा बघून घ्या. म्हणजे लास्ट एक जे खातं रिकाम राहिले त्याच्यात काय घ्यायचं ते सांगतो. हो का, याचं तर रफली येते, याला तर सध्या बघायचंच नाही. सध्या हे 3 मेन बघायचे. मेन हे 1, हे 2, हे 3. ह्याच्यामध्ये भांडवल घ्यायला शिल्लक पुढे आणली म्हणून करेक्ट. राखीव निधी वाटून द्यायला तिघाला करेक्ट. तोटा असेल तर इथं वाटायला. 3 सोडून याच्यात दुसरं कोणी आलं तर आलं नाही. बारी आली ह्याची ताळेबंदाची. वरी प्रश्नात देयताचे जे आहेत ते देयताला घेऊन या, संपत्तीचे जे आहेत ते संपत्तीला आणा. तुम्ही मग ते बी कळालं. मग राहिलं काय, ह्याच्यात कोण, ह्याच्यात कोण येईल तर लक्षात ठेवा. जर आपल्या संपत्तीमध्ये जर कोणी वजा झालं, वजा इथून जर संपत्ती साईडला कोणी जर वजा झालं तर वजा झालेले पैसे या पुनर्मूल्यांकनाच्या नावाला इथे येतील. डोक्यात ठेवा. ये इतकंच कन्फ्युज होशाल. आता ह्याच्या तकळाले भांडवल इकडं शिल्लक पुढे आणली म्हणून समजा 10,000 आहे तिघाचे 10,000. नंतर राखीव निधी तिघाला वाटायच्या किती बी 1,000 आहे समजा, काही अडचण नाही. इकडे नफा तोटा असला तर वाटतात, असला तर हार गणितात नाही, एकाच जागी आहे फक्त. 500 आहे समजा तिघाला. या खात्यात मग हे 3 जण येतात मेन, तर हे 3 सोडून तर दुसरं कोण नाही. आता उरली ताळेबंदाची. ताळेबंदाचं काय करायचं, प्रश्नात संपत्तीचे जे ताळेबंदाचे पद आहेत ते इथं उत्तरात बी संपत्तीला आणायचे. आणताना जर कोणाची घट असेल, आता समजा इथं आहे यंत्र, ठीक आहे, कोण आहे यंत्र, आणि ते यंत्राची किंमत दिली आहे समजा उदाहरण 10,000. किती दिली, थोडं पोरी घेतो, ठीक आहे. यंत्र आणि ते यंत्राची किंमत किती दिली प्रश्नात समजा 10. तर इथे यंत्राची किंमत मी लिहिली समजा 10 पहिल्या कॉलम मध्ये 10,000. आणि खाली समावेश सांगितलं की त्याच्यातून 1,000ची घट करा. तर मग मला काय करावं लागेल, वजा घट 1000ची म्हणले तर 10 मधून 1,000 घट काढावं लागेल. तर 10 मधून 1 गेले, बाहेर उरले 9. बस हेच करायचं, दुसरं काहीच नाही. त्यानं जर घट करा म्हणलं तर घट करा. मग आपले होते किती 10, यंत्र होतं 10,000चं, घट करा मला 1,000 घट केली, उरले किती बाहेर 9. मग 1000 जी घट केली ह्या 1000 रुपयाला इथून इथं आणतात पुनर्मूल्यांकनाच्या नावेला. इथं यंत्राची घट आहे तिथे लिहायचं यंत्र कंसात घट 1000चे तर 1000. हे खातच त्याच्यासाठी असते. ह्या खात्यामध्ये संपत्ती साईडला जर कोणी घट झालं तर इथं आणतात, आणि कोणाची वाढ झाली तर इथं आणतात या साईडला. म्हणजे इथं जर यंत्राची घट नाही समजा असते यंत्राची 1,000 वाढ करा, घट असतात इथं आणि वाढ असेल तर तिकडं. समजा असं आहे यंत्र 10,000 आहे आणि खाली सांगितलं त्याची 1,000 वाढ करा, तर मी इथे केलो असतो 10 मध्ये 1 वाढ, 10 मध्ये 1 टाकले तर 10 आणि 1 झाले असते 11. किती 11. आणि जे 1000 वाढवलेत या 1000, या 1000ला घट असती ती इथे घेणार आहे 1000, पण वाढ असेल तर इथे घेईल. मग यंत्र कंसात वाढ किती 1000. डोक्यात यायला. या खात्यात फक्त आणि फक्त काय येईल, इकडे जर घट झाली ती इथे येईल, वाढ झाली ती इथे येईल. करेक्ट. जमते का बघा. तिन्ही खात्यात कोणाला येते सांगताय. इथं भांडवल, राखीव निधी, तोटा. इकडं संपत्तीला देयताला. इथं कोण, संपत्तीची घट झाली ती इथं, संपत्तीची वाढ झाली ती इथं. हे सोडून बाकी कोणी बी नाही. आता तुम्हाला करेक्ट जमाव सगळे गणित, आणि जेव्हा घेऊन दाखल तर तेव्हा घेऊनच दाखल. बघा इथं आहे. आता माझ्याकडे तर भांडवल, मी भांडवल खात्याला घेतले, भांडवल खात्याला घेतलं, राखीव निधी तिघात वाटून दिली, तोटा नाही, 2 देयत आहेत, बाकी एवढ्या संपत आहेत. एका एकाचं बघाल कोणाला काय करायला सांगितलं. संपत्तीचे पद आहे, संपत्तीला घेईल काय म्हणते इथं बघा. ख्यातीचं ते नोंदी आहेत, ख्यातीच्या नोंदी सांगितलं होतं त्या दिवशी, एक आणतो की सर्व आणतो, तर इथं संस्था म्हणजे सर्व आणतात, तर त्याची बघू नंतर. संपत्तीचं वाढघटीविषयी बघा. पहिलं काय म्हणते, माल साठ्याचे मूल्य 10% आणि उपस्कराचे मूल्य 5% कमी करावे. एकाचे 10%, एकाचे 5%. काय करा, कमी करा. मग ते 10%, 5% कसे काढायचे माहित आहेत की ते बी सांगावं लागेल. बघा माल साठा किंमत किती आहे त्याची 17,500. कोण्या साईडचं पद आहे, संपत्तीचा, तर संपत्तीला घेईल मी. इथं बघा संपत्तीचा आहे, संपत्तीला इथं टाकलो, कुठं आहे माल साठा 17,500 आहे, तर किंमत लिहिली 17,500 लिहिली. आता याचं किती टक्के कमी करायचंय, 10% म्हणाले. माल साठ्याचे 10%, तर 17,500चे 10%.
1750 येईल 10%. हवा 17,500 ह्याच्यात 10% कमी करायचं म्हणून गुणिले 10/100. जेवढे टक्के कमी करायचं तेवढं इथं ठेवायचं, भागिले नेहमी 100च ठेवायचं. इथं 5% म्हणलं असतं तर 5% ठेवला असतो, 3% कमी म्हणल्यावर 3%, 2 म्हणल्यावर 2, जितकं म्हणाल तितकं उरी ठेवा, भागिले 100 ठेवा. तर माल साठ्याचे किती टक्के? 10% घट करा म्हणते, घट कमी करा. तर हे 0 गेला, हा 0 गेला, हे 0 कटला, हा 0 कटला, हा कटला, हा कटला, म्हणजे हे संपलं, हे संपलं, हे सगळं संपलं, एवढंच उरलंय 1750. तर माल साठ्याची घट किती करावं लागेल? 1750 ची. तर माल साठ्याचे 10% करा म्हणल्यावर 1750 घट करा. मग का माल साठा 17,500 होता, घट झाली 1750 ची, ह्याच्यातून एवढे गेले, एवढे उरले. मग आता घट आहे की वाढ आहे? घट आहे. घट कुठे घेतात? घट ही पुनर्मूल्यांकनाच्या इकडे घेतात, मी आता सांगितली बरी. तेव्हा का माल साठ्या कंसात घट लिहायचे एवढे 1750 झालं. हेच करायचे, भागी काय बी नाही. त्याच्यानंतर पुढे उपस करायची 5% कमी करा. मग उपस करा बघायचं. उपस करीत आहे 5,000 रुपये, तर 5,000 रुपये इथे लिहायचं आधी. संपत्तीचं पद आहे, संपत्ती लिहायचं. उपस कर 5,000 आणि 5,000चे किती टक्के कमी करा? म्हणजे 5% घट करा. तर 5,000चे 5%. हवा 5,000 गुणिले 5 भागिले 100, जितक्या टक्क्यामध्ये ते वरी ठेवायचे, भागिले 100च ठेवायचे. हे 2 कटले, हे 2 कटले, एकची किंमत नाही, म्हणजे हे सगळं संपलं, हे दोन्ही संपलेत. 5चा गुणाकार 0 संग 0, 5चा पडापा संग 5 5 25, 250 रुपये घटवाली. किती वाली? तर मग हे उपस करायची किंमत 5,000 होती, त्याच्यातून हे घट देऊ का 250 रुपये गेली. 5,000तून 250ची घट केली, बाहेर एवढे उरले 4750. मग ही घट आहे की वाढ आहे? घट आहे. इथली जर घट असेल तर ते कुठं घेतात? तर इथून घट झालं की ते इथं घेतात. आता सांगितले इथे का उपस करायची घट 250 रुपये, हे लक्षात ठेवा. एक झालं, 2 झालं. पुढे काय म्हणते? संयंत्राची किंमत, संयंत्राची मूल्य म्हणजे किंमत 26,700 लावा. किती लावा? 26,700 रुपये लावायचे. आता मला सांगा कोणाची म्हणते? संयंत्राचे. मग माझ्याकडे आहे किती संयंत्र? संयंत्राची किंमत माझ्याकडे 30,000 आहे. 30,000ची वस्तू जी आहे तिची किंमत त्यांना 26,700 करा म्हणते. आता तुम्ही मला सांगा 26,000 वाल्याला जर मला 30,000ची किंमत आहे, 30,000 वाल्याला जर 26,700 करायचंय तर घट की वाढ? घट झाली ना. 30,000 वाली वस्तू आहे, त्याला 26,700 करायचंय तर घट करावं लागेल. आणि त्या 30ला 32 करा म्हणलं तर 2,000ची वाढ केली असते मी. 30चं 31 करा म्हणजे 1,000ची वाढ केली असते. पण यानं 30चं किती करा म्हणाले? 26,700. तर करू इथे घेतलं. मग संयंत्र किंमत किती आहे? 30, आणि त्याची किती करायचे? 26,700 करायचे. मग 30 वाल्या वस्तूला जर 26,700 करायचं असेल तर किती कट करावं लागतं? किती घट? तर घट करावं लागेल 3300ची. तर याच्यातून 3300 घट गेली तर उरले 26,700. तर त्यांना 26,700 करा म्हणलं, तेवढे आपण केले. ही घट आहे, 3300ची घट आहे, तर घट कुठे जाते? ते इकडं. हो का, संयंत्र 3300ची घट. आणि जर इथं जर एखाद्याला वाढ करा म्हणलं असतं, वाढ, तर मी त्यात अधिक केलो असतो, वाढ केली असती, आणि ती वाढ करून कुठे घेतलो असतो? इकडे जमाला. लक्षात आलंय का नाही आलंय? डोक्यात ठेवा, ज्याच्याविषयी घट करा म्हणतात, वाढ करा, ते करायचं, काही फरक पडत नाही. हार एकाला अर्धा मार्क आहे, हार एकाला. हो का, तुम्ही ह्याची घट केली अर्धा मार्क, ह्याची केली अर्धा मार्क, ह्याची केली अर्धा, 1.5 मार्क, आणि ते पुन्हा इथं घ्यायला बी मार्क, ते इथं घ्यायचे. मार्क फुकटचे असतो, फक्त घेता आलं पाहिजे. पुढे हे झालं, हे झालं, हे झालं. इथं काय म्हणतं? ऋणकोतून 5% बुडीत कर्ज काढायचं, म्हणजे ऋणकोतून देखील 5% कमी करायचे. मग इथं बघायचं, ऋणको 18,000 आहे. 18,000 संपत्तीचं पद आहे, संपत्तीला घ्या. हो का, इथं संपत्तीला ऋणको 18,000. आता 18,000वर 5% म्हणते. 18,000वर 10% केलं तर 1800, 5% केलं 1800, 4 ते 900, तर 900 रुपये घटी द्या. तर 18,000तून 900ची घट गेली, बाहेर उरले 1,700. ही घट आहे, इथून वजा झालं तर कुठे येईल? इथंच येईल. ह्यांच्या नावेला बघा, बुडीत कर्ज. ऋणकोतून काय वजा करा म्हणले त्यानं? ऋणकोतून 5% बुडीत करा म्हणले, तर बुडीत कर्ज नाव देतात. बुडीत किंवा सकनी 900 रुपये ऋणकोची घट. बुडीत किंवा सकनी एवढं नाव दिले म्हणून एवढंच नाव दिले. घट बी म्हणलं तरी चालतंय, काय अडचण? हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं. मग मला 1 2 3 4 संपत्तीची घट करा म्हणलं होतं. माझ्याकडे आहेत किती? 1 2 3 4 5 इथं. 5 पैकी 4ची घट करा म्हणलं होतं. मग जमिनीविषयी काही बोललं नाही, काही म्हणलं नाही, तर आहे तसंच संपत्तीचं पद आहे, संपत्तीला घेऊन टाका. किती? 70. वाढ नाही, घट नाही, डायरेक्ट घेऊन टाकायचं. मग अवघा जमीन वाढ नाही, घट नाही, काही बी नाही, डायरेक्ट 70ला 70 आहे. जर कोणाची वाढ करा म्हणलं असं इथं घ्यायचं, वाढ करायचं, वाढ करून तिकडं घट करा म्हणलं घट करून. पण याची काय म्हणलं नाही तर डायरेक्ट घेऊन टाका. कळालंय? तो तुम्ही म्हणशाल सर हे तर लई सोपं झाली, हे तर जमलं आता आम्हाला.
हे सगळे जमले, संपत्तीचे सगळे संपत्तीला. बारी येते देयताची. देयताला या. देयताला एक धनुका, एक अधिकोष आधी विकर्ष आहे. अधिकोष आधी विकर्ष किती आहे? 9700चा. कोण्या साईडचा? देयताचा. देयताला घ्या. हो का? देयताला अधिकोष आधी विकर्ष 9700 डायरेक्ट. बारी उरली लास्ट. ती कोणाची? याची धनुकोची. धनुको किती? 11200. कोण्या साईडचं पद आहे? देयताचं. मग कुठे घ्यावं लागेल? देयताला. तर देयताचा आहे, देयताला घ्यायचं. हो का? इथं देयताचा आहे, देयताला घेतले 11200 आणि जो समायोजन असेल. हो का? धनुको मधून 200 रुपये आपले किती करा म्हणजे वजा करा. तर धनुकोतून किती वजा करायचं सांगितले? 200. तर वजा करायचं. हो का? धनुकोची किंमत 11200, त्याच्यातून वजा केले 200. 11200तून 200 केले, बाहेर उरले 11000. करेक्ट आहे. आता हे जे 200 वजा केलो, तुम्हाला माहित आहे या साईड कडून जर कोणी वजा झाले तर वजा केलेले कुठं आणाय सांगालो मी? इकडं. जर संपत्ती साईडला जर वजा झाले ते इकडे आणत असाल, तर देयता साईडला जर वजा झाले तर ती तिकडे साईडला जातील. म्हणजे या खात्याच्या या जमाला इथं. हो का? धनुकोची वजा केलेले 200 रुपये. संपत्तीतून कोणी वजा झालं ते इथे येईल, देयतातून कोणी वजा झालं ते इथे येईल. करेक्ट आहे. संपत्तीची घट इकडं, देयताची घट इकडं. संपत्तीत जर वाढ झाली, वाढ, तर तू इकडे येईल, आणि देयतात वाढ झाली तर तिथे. संपत्तीचं देयताचं एकमेकाच्या उलट असं डोक्यात ठेवा. संपलं की रे? मग काही अडचण असते का? बघा, सगळ्या गणितामध्ये तुम्हाला ही स्टेप करायची होती. आता मी हे गणित घेतलं म्हणून घेतलं नाही, हे गणित बी करून दाखवेल. फक्त सध्या कोणत्या खात्यात कोणाला लिहितात हे सांगण्यासाठी तुम्हाला मी फक्त समजावून सांगितलेलं आहे. व्हिडिओ किती मोठा होजा बघा, बघितलं तर कळेल. कारण एक व्हिडिओ बघण्यासाठी जितका वेळ लावशाल त्याच्यानंतर उरलेले गणित त्याच्यापेक्षा फास्ट समजतील. समजलं? राहू का? टोटल निवृत्ती धड्यामध्ये एवढे खाते बनवायचे. पहिलं पुनर्मूल्यांकन, याच्यात काहीतरी वाढघटीत या, याच्यात भांडवल, राखीव निधी, तिकडे नफा तोटा, याच्यात प्रश्नातल्या संपत्त्या, संपत्तीला येतील, देयताला येतील. संपत्तीमध्ये कोणी घट करा म्हणलं तर घट करा. घट केल्यावर ती घट इथं आणा. जर वाढ करा म्हणलं तर वाढ करा आणि वाढ इकडे आणा. घट इकडे येते, वाढ इथे येते. आणि देयताच उलट राहते. संपत्तीची घट केली तर संपत्तीची घट होऊन इथे येते, आणि देयताची घट झाली तर देयताची घट होऊन इथे येते. ह्या खात्यामध्ये सध्या कुठेही काही करायचं नाही. जो गणित समजावून सांगेल तेव्हा सांगेल. याच्यात काही नाही, 2-2 एक पद येते, इकडे एखादं इकडे एखादं, आलं तर आलं, नाही तर नाही. मेन ते हेरणाचं 10 मार्क आहेत. कळालं? मग शेवटी हे खातं बंद करतात. आता लास्ट सांगतो, शेवटी हे खातं बंद करतात जेव्हा होईल तेव्हा. शेवटी हे खातं बंद करायचं. मग इकडे साईडची समजा बेरीज किती बी होईल इकडे येईल. समजा कधी इकडं 20,000 आली, इकडल्या साईडची 20, आणि इकडे समजा उदाहरणार्थ 14,000 आहे, तर इकडे 14 आहे, इकडे 20 आहे. मग ही मोठी आहे, त्या मोठ्या बेरीजतून इकडची छोटी बेरीज काढतात. मग 20 मधून 14 गेली तर उरले 6,000. फरक, कारण मोठ्यातून छोटी काढून ज्या साईडला फरक येईल फरक तिकडे लिहून टाकायचा राहते. इकडे किती आहे? 20, इकडे किती आहे? 14. मग इकडे बी 20 येण्यासाठी किती कमी पडाले? 6. मग इथं 6 टाकून द्या. मग 14 आणि 6 झाली 20. करेक्ट. कधी इकडे उलट होईल, इकडच्या साईडची समजा 30 येईल, इकडे अशी 30, आणि इकडे 20च असतील. मग इकडे 30, इकडे 20, तर 10,000 इकडे कमी पडायचे. मग 10,000 आपण इथं टाकायचे. कळालं? लक्षात ठेवा, ज्या साईडची बेरीज मोठी आहे, ज्या साईडची बेरीज छोटी आहे, मोठी साईज मधून छोटी साईज काढा. नंतर जे काही फरक उरल, समजा मोठी इकडे आहे, तिकडे छोटी आहे, तर मोठ्यातून छोटी काढा. जे फरक उरल ते फरक जिकडे लहान आहे तिकडे टाकून द्या. समजा इकडे 50,000 आहे, इकडे 40 आहे, तर 50 मधून 40 गेले 10. 10 इकडे कमी तिथे टाका. समजा इकडे 60,000 आहे, तिथे 40 आहेत, इकडच्या 60 मधून ते 40 गेले, उरले 20. 20 कमी तिकडे तिथे टाकून द्या. सिंपल आहे. मग जे टाकलेले पैसे असतात ते आपल्या गणिताचे 3 भागीदार असतात. त्या 3 भागीदाराला काय करायचे असतात? वाटून द्यायचे असतात. समजा राम, लक्ष्मण, भरत तिघ आहेत, तर 6,000 टाकले तर तिघाला वाटले, याला 2,000, याला 2,000, याला 2,000. इकडे बी तसंच. इकडे जर 10,000 टाकावं लागले आणि तिघाला वाटायची, किंवा समजा 9,000 टाकावं लागले, 9 आणि तिघाला वाटायची गरज पडली, तर याला 3, याला 3, याला 3. जेवढी प्रमाण आहे त्या प्रमाणाने वाटून द्या. इकडे कमी पडले तर इथं वाटा, इकडे कमी पडले तर इकडे वाटा. करेक्ट आहे. त्याच्यानंतर हे खातं मग पूर्ण बंद होईल. ह्या खात्यावर आलेला फरक इकडे घ्यायचा, या खात्यावर आलेला फरक इकडे घ्यायचा. हे तुम्हाला आताच काय डोक्यात लावायची गरज नाही. तुम्ही सध्या फक्त कोणते पद मी कुठं सांगितले तेवढं पहिल्यांदा सगळ्यात हे गणित जेव्हा होईल ना तेव्हा समजून सांगेल. ते काही अवघड नसते, सोपं आहे. सगळ्यात पहिल्यांदा भांडवल इथं 1. करेक्ट. भांडवलाच्या नंतर राखीव निधी इथं तिघात, तोटा इथं 3 झाले. सगळ्या संपत्त्याला, देयताला, संपत्तीची कोणी घट झाली तर घट करा, घट करून इथं आणा.
वाढ झाली तर वाढ करून इथं आणा. देयताच उलट, संपत्तीची घट इकडे येते तर देयताची घट तिकडेच आहे. करेक्ट आहे. तर एवढं लक्षात ठेवल्या तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. पुरे 12 गणित येऊन जातील. ठीक आहे ना. तर तुम्ही सध्या फक्त 12 गणित डोक्यात ठेवा. आणि या सरनं सांगितलं तसं हार गणितातलं सगळ्यात पहिल्यांदा भांडवल घेतात, तिकडे शिल्लक पुढे आणली म्हणून. राखीव निधी घेतात, तिघात वाटतात. इकडे तोटा असतो तो तिकडे साईडला वाटतात. नाही तर त्याच्यानंतर हे 2 उरले, हे एवढे उरले. सगळे संपत्तीला जातील, देयताचे देयताला जातील. संपत्तीचे घेतल्यावर कोणाचे घट करायला सांगितलं ते घट करा. घट करणं झाल्यावर ती घट केलेले पैसे कमी केलेले वजा केलेले इथं आणा. वाढ केले ते इथं आणा. संपत्तीचा नियम घट केले तर इकडं, वाढ केले तर इकडं. बारी येते मग देयताची. देयताचं उलट राहते. देयता इथं लिहा. घट केली, संपत्तीची घट इकडे येणार तर देयताची घट तिकडेच आहे. कळालं. मग शेवटी एक खाते जेव्हा बंद करायचा टाइम येईल तेव्हा सगळं सांगाल. बंद करायचं म्हणजे काय होगा, इकडे किती होते 6200, इकडे बेरीज मग 6200, इकडे फक्त 200. मग इकडे 6200 तिकडे 200, तर तिकडे किती कमी पडायचे 6200 येण्यासाठी 6000. मग हे 6200 ते 200 गेले, 6000 कमी पडलेत, टाकले 6000. मग इकडे बेरीज 6200 येली, मग टाकलेले 6000 तिघात वाटून देतात. याला 3000, याला 1800. तुम्ही शाळे कसं वाटलं, इथं प्रमाण आहे. त्या प्रमाणानं हे समजावून सांगेल सगळं गणित जेव्हा सुरू करेल तो. आता सध्या फक्त कोणतं पद कुठे घेतात कळालं असेल तर काय अजून अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. माझा नंबर आहे, माझ्या नंबरवर मेसेज करून विचारू शकता. काय अडचण असेल तर ते विचारू शकता. तुमची समस्या सॉल्व्ह केली जाईल. आता उद्यापासून पुरे 12 गणित आपण काय करू, शिकवायला सुरुवात करू. ठीक आहे. धन्यवाद.